मला वाटतं यापेक्षा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे स्टेटमेंट होतं ते जास्त आक्षेपार्ह होतं. ज्या पद्धतीने काल बागेश्वरने स्टेटमेंट केलं आणि सांगितलं की शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि मग त्यांनी दुसऱ्याच्या हातात त्याची धुरा द्यायचा प्रयत्न केला. मला प्रश्न विचारावासा वाटतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, जे काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेत अध्वा बोलत होते, ते सीएम आणि तमाम भाजपचे सगळे नेते प्रवक्ते भुरटे भारटे सगळे भक्तुल्ले सगळेच लोक, या सगळ्यांना तुमच्या अस्मिता आता कुठं गेल्या आहेत? सोयीनुसार तुमच्या अस्मिता निघतात का? तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही बोलाल आणि वाटेल त्यावेळेला विषय सोडाल. एक परप्रांतीय इकडे येतो आणि छत्रपती शिवरायांच्याबद्दल वाटेल ते बरळतो आणि आम्ही त्याला सरळ सरळ अध्यात्म आणि धर्म या नावाखाली झाकून नेतो. त्याला आम्ही एका शब्दाने बोलत नाही, त्याला जाब विचारत नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो. कारण अडचण अशी आहे की दर 1-2 महिन्याला कोणीतरी यायचं आणि शिवाजी महाराजांवर तोंड वर करून बोलायचं. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक ठरवून पुन्हा पुन्हा छत्रपती शिवरायांवर अटॅक करण्याचा प्रयत्न करताय. आणि आता संजय गायकवाड कुठे आहेत? ज्या संजय गायकवाडांना एक पुस्तकच माहीत नव्हतं आणि जे संजय गायकवाड काल इतक्या अर्वाच्य भाषेत बोलत होते, त्या संजय गायकवाडांचं आता बागेश्वर यांच्याबद्दल काय म्हणणं आहे नेमकं? किती सत्तेसाठी लाचार लोक आहात तुम्ही आणि किती सोयीनुसार तुम्ही अस्मितांचा वापर करता. वाईट आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही जो इतिहास वाचला असं कुठेच लिहिलेलं नाही आहे. एक प्रकारे ते सुद्धा याचा विरोधच करतायत. नाही, तुम्ही फक्त आम्ही वाचला नाही इथपर्यंत म्हणून थांबताय, पण तुम्ही लगेचच बागेश्वरचे पुतळे जाळणं किंवा निषेध नोंदवणं केलं नाही. हर्षवर्धनजींच्या बाबतीत जे केलं गेलं, ज्या वाईट पद्धतीने केलं गेलं, त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही आत्ता बागेश्वरवर काय ॲक्शन घेतली? मुख्यमंत्र्यांनी इतिहास वाचला नाही, कारण इतिहास तसा नाहीच आहे. परंतु एक माणूस येऊन या महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालू पाहतो. कारण राजे आमच्या मनामनात कणाकणात नसानसात भिनलेले आणि आमच्या अस्मितेवर एक माणूस येऊन बोलतो आणि त्या कार्यक्रमाला विशेषतः तिथेच मज्जाव केला जात नाही. त्या मंचावर गडकरीजी होते, त्या मंचावर सगळे भाजपचे वरिष्ठ नेते होते आणि यातल्या एकाही माणसाने बागेश्वरला मज्जाव केला नाही.